आता आम्ही परत चाललोय महिंद्राच्या शोरूममध्ये. पण यावेळेस आम्ही जरा दुसऱ्या शोरूममध्ये चाललोय. मागच्या वेळेस आम्ही विमाननगरच्या इथे घेतलो. यावेळेस आपण कुठं चाललोय? पानेर साईड. गाडीचा रेट किती कमी होईल हे जरा चांगलं आहे तर ते बघायचं आहे. बाकी काही नाही. तर आता शोरूमच्या इथं जाऊन भेटतो तुम्हाला. काय रस्ते आहेत पुण्याचे एक नंबर. तर खाली हायवे मुंबई पुणे पिकनिक. And here we are, महिंद्रा. तर आता आम्ही आलोय मस्तपैकी महिंद्राच्या शोरूम मध्ये बघू शकता. बाकी आता आतमध्ये जातो बघा. थार रॉक्स व्हाईट ॲडिशन व्हाईट मध्ये कलर आहे मस्तपैकी. बघू आता काय रेट मध्ये काय डिफरन्स भेटतो का आपल्याला. बाकी काय नाही, तुम्ही बघत राहा. दाखवतो तुम्हाला. हे थार ती पण कलर भारी आहे. ती चालली आहे बघा पुढं. आणि आता थारची डिलेवरी होती. नॉर्मल थार 4x4 नाही वाटत मला, पण आहे कोणती तरी. बाकी चला आतमध्ये भेटतो तुम्हाला शोरूमच्या. तर आता आम्ही चाललो आहे टेस्ट ड्राईव्हला. थार रॉक्सची ऑटोमॅटिक आहे, मॅन्युअल नाही. मॅन्युअल जरा गेली आहे बोलले ते सर्व्हिसला. ठीक आहे मग बघूया आता टेस्ट ड्राईव्ह कशी वाटते. बघा गाडी. ही थार आली आपली. पप्पा चाललेत मस्त पैकी टेस्ट ड्राईव्हला. लावदार. आता आपण पण बसूया मग मागे. शपथ. ऑटोमॅटिक घ्यायचं नाही, ऑटोमॅटिक घेऊ नको. ऑटोमॅटिक मध्ये मज्जा नाही बाई. ऑटोमॅटिकमध्ये माझं नाही, मी वैतागलो. ऑफिसमध्ये परवडते ऑटोमॅटिक. अजून एक माझं आता ह्यामध्ये इलेक्ट्रिक पार्क वगैरे काय. थोडंसं ब्रेक रिलीज करायला जातं आपल्याला या साईडला लेफ्ट साईडला. हां इकडे जाऊन इकडे जाऊ. शपथ थोड्याशा रेसवर पळत गाडी. चपलामुळे माझं हे व्हायचं. यामध्ये ऑल पॅसेंजर सीट बेल्ट रिमाइंडर आहे. रिअर पॅसेंजरला पण नाही. मला पण लावावं लागेल. मेंटेनन्सच्या हिशोबाने ऑटोमॅटिक परवडते का मॅन्युअल परवडते? दोन्ही पण ऑलमोस्ट सेमच आहेत सर. आता सर्व्हिसिंग किती फरक पडतो? जास्त नाही फरक पडणार. 1500चा फरक पडेल दोन्हीमध्ये. तर तुम्ही यूज कसं करताय त्याच्यावरती.
मायलेजमध्ये 1 ते 1.5 किलोमीटरचा डिफरन्स असेल. डिझेल मॅन्युअल बघत असाल तर ती 160 bhp पॉवर प्रोड्यूस करते आणि 330 न्यूटन मीटर टॉर्क प्रोड्यूस करते. आणि ऑटोमॅटिकमध्ये जास्त आहे. किती पॉवर मध्ये फरक पडतो? 400चं आहे ऑटोमॅटिकला. टॉर्क 380 होता आधी, ट्युनिंग करून मग 400ला दिलेला होता. इंजिन सेम आहे ना? हा, इंजिन 2.2 म्हणजे लिटरच आहे. आपण बेस पासून टॉप एंड पर्यंत घेतो ते सगळे इंजिन सेम. हा, इंजिन 2.2 लिटरच येतील, फक्त पॉवर आउटपुट्स कमी जास्त असते. म्हणजे त्यांनी ट्युनिंग तशी ठेवली. हा, फक्त त्याच्यामध्ये चेंज होईल तो इंटिरियरमध्ये व्हेंटिलेटेड सीट्स नसतील आणि जो DISI डिजिटल आहे तो अॅनालॉग वाला असेल. डिस्प्ले नाही येणार आहे. हा, TFT स्क्रीन असेल छोटी, पूर्ण 10.25 इंचेसचा डिजिटल क्लस्टर नसेल त्याच्यामध्ये. ऑटो डिमिंग असेल, सिंगल पेन सनरूफ येईल त्याच्यामध्ये. आता येणार आहे ना MX-5 मध्ये? नाही, फक्त लक्झरी व्हेरियंटमध्येच ॲडाचा ऑप्शन आहे. MX-5 AX-5 मध्ये फरक काय? MX-5 आणि X5 लक्झरीमध्ये प्राइस डिफरन्स पण कमी आहे, पण तुम्हाला फीचर जास्त भेटतात. एडास ॲड होईल, डिजिटल क्लस्टर ॲड होईल, खूप सारे फीचर आहेत ते तुम्हाला लक्झरीमध्ये भेटून जातील. पॉवर आउटपुट जास्त येतील. काय येणार नाही? अलॉय येणार? अलॉय आहेत दोन्हीचे, इंटिरियर एक्सटिरियर दोन्हीचे सेमच असेल. बरं. सनरूफ येतं? सनरूफ पण येईल, सिंगल पेन सनरूफ. आता पुढून लेफ्ट आहे सर्व्हिस रोड. MX-5 आणि AX-5 मध्ये काय काय डिफरन्स आहे? एडास ॲड होईल, हां, परत इलेक्ट्रिक पार्क ब्रेक विथ ऑटो होल्ड, हां, आणखीन डिजिटल क्लस्टर, बरं. 4-5 फीचर आहेत ते ॲड होतील त्याच्यामध्ये. प्राइस मध्ये किती डिफरन्स पडतो? 60,000 to 70,000चा डिफरन्स आहे. पण X5 लक्झरीमध्ये तुम्हाला मॅन्युअलचा ऑप्शन नाही आहे, फक्त ऑटोमॅटिकच आहे. पण 60,000 मध्ये येईल ना? हो, 60,000 to 70,000चा डिफरन्स आहे. मग एवढा डिफरन्स फक्त 60-70 MX-5 आणि AX-5 मध्ये जर असेल, MX-5 मॅन्युअल आणि मग MX-5 ऑटोमॅटिक मध्ये दोनचा कसं काय फरक पडतो? मॅन्युअल आणि ऑटोमॅटिकमध्ये ट्रान्समिशनमध्ये 2 लाखचा डिफरन्स असेल. मग AX-5 बघू ना, पण ते ऑटोमॅटिक मध्ये येईल ना ते. आता सॉफ्ट करून ठेवू ना आपण. आता वापरणार कुठे? त्याला ते सगळं पाहिजे, त्याला मार्किंग बिर्किंग हायवेला, तर ते चालतं. ते ऑटोमॅटिक नको आहे ना आपल्याला. गेलो ना शोरूमला, मला थोडं दोन्ही याच्यामध्ये प्राइस डिफरन्स व्यवस्थित सांगा. थोडं फीचर्स काय ते व्यवस्थित सांगा. नक्की दोन्हीमध्ये काय ते बघतो. आपले तुषार दादा आहे तिथं. हां, तुषारच नाव आहे ना? हो, तुषार. मस्त आहे, टेस्ट ड्राईव्ह एकदम. आणि याचा कलर कसा असणार आतमध्ये? इंटेरियर सेमच. हा आता लॉन्चिंगचा आहे, हा व्हाईट आहे. आता न्यू अपडेट मध्ये तुम्हाला आयव्हरी कलरचा दिलेला आहे, जो 700 मध्ये इंटेरियर आहे तो. म्हणजे व्हाईट नसणार त्याच्यामध्ये? हा पूर्णच व्हाईट आहे. हा मेंटेन करायला थोडं कस्टमर फीडबॅक गेलेत कस्टमरनी की व्हाईटचा थोडा कलर चेंज करा, कंपनीने चेंज करा. आयव्हरी कलर दिलेला आहे जो 700 मध्ये आहे तो. मध्ये 4x4 परत किती रेट वाढतो? मग ती X5 याच्या प्राइस कंपनी फिटेड भेटतंय ना. मग 4 व्हील ड्राईव्ह घ्यावा लागेल तुम्हाला त्याच्यासाठी. थर्ड ऑप्शन सर्च करा फक्त, आणि तुमचं मोबाईलचं सेटिंग ऑन करावं लागेल. सर्च करू? हां, सर्च करा, येईल तुमचा डिव्हाइस कोणतं तरी. त्याला बुफर वगैरे येतो? हां, ह्याच्यामध्ये आहे. एक डिलीट करा कोणतं तरी डिव्हाइस. ह्याच्यामध्ये टोटल 9 स्पीकर आहेत. मी म्हणतो ऑटोमॅटिक घेऊ. अरे मॅन्युअल घेऊ आपण. काय आता क्या कर रहे हो आप? डिव्हाइसेस करा. थर्ड ऑप्शन फोनमध्ये थर्ड ऑप्शन सर्च. तेच ते सर्कल आहे ना, हां, बदला फिरवताना.
सेंटर मधून एकदा विचारावं लागेल. एक सिंगल आला सनरूफ याच साईजचा सनरूफ असणार का? नाही, सिंगल पेन सनरूफ. अच्छा. जरा मागं बसून बघता ते तोंडाय गौरी पुत्राय महेशाय धीमहि गजेशानाय बालचंद्राय धीमहि. त्याला लागेल. टेस्ट ड्राईव्ह घेतलेली आहे आता. फक्त आता यांचं कोणती गाडी कशी प्राईजमध्ये भेटते पप्पा आता ठरवतात. मग बघू काय करणार आता. ठीक आहे. इथं अजून या बघा डिलेवरीची गाडी लागलेली आहे. ती थार रॉक्स एक डिलेवरी होती. बाकी येले स्लिपरी आहे इथं पावसाच्या वेळेस. डायरेक्ट पडताल तुम्ही अशी स्लिपरी. अजून माझ्या सँडलला ग्रिपच नाही. ते एक लफडा आहे. तर आतमध्ये जातो आणि बघतो यांचे काय यांचं कसं डिस्कशन आहे बघू. ठीक आहे. XUV700 आणि पप्पा बोलतोय कार चालवल्यागत फील येते. टँक चालवल्यागत नाही येते. ही गाडी चालवली ना तर कार चालवल्याचं फिलिंग येतं. SUV नाही येत. कार घेण्यापेक्षा टँक नाही वाटत, कार वाटते. SUV नाही. सफारी कशी एक टँक आहे. सफारी इतके यादे अरे. डिस्कशन चालू आहे जरा. भेटू तुम्हाला नंतर. हे झालं काय फायनल काय करणार? ऑफर वगैरे काहीच नाही. इन्शुरन्समध्ये मिळेल दोन्हीमध्ये पण 15,000 ते 16,000 पर्यंत बेनिफिट. तेच जे काय असेल ते एकदम. कारण मला दुसरीकडे पण बघायचं जिथं रेट व्यवस्थित असेल तिथं बुक करून नको. रेट का तुम्हाला सगळीकडे सेमच मिळतं. सेम एकदा वर्कआउट करून द्या. ब्ल्यू कलरचा सांगता नाही येणार सर. तरी विचारून 16 वीकचं वेटिंग आहे, त्याच्या आत मिळून जातील. अरे बापरे. ब्लॅक व्हाईट असेल तर लवकर मिळू शकतो. 4 महिने. ॲक्सिडेंटच्या नंतरचं आहे. त्याच्यामध्ये ते महिंद्राचे कवर असते. तर समजा कुठे तर बाहेर गेलं तर फ्यूल संपलं तर 5 लिटर तुम्हाला फ्री फ्यूल मिळून जाईल. फ्री टॅक्सी प्रोव्हाइड केली जाईल महिंद्राकडून 50 किलोमीटरपर्यंत. म्हणजे या चार्जेसमध्ये. हां. लास्ट प्रोजेक्ट याच्यात काही होणार नाही का? गाडीची टेस्ट ड्राईव्ह वगैरे तर झाली आहे सगळी. बघू आता घरी जाऊन डिसाईड करायचं अजून पप्पा काय बोलतात. ठीक आहे. शोरूम एक नंबर आहे. सगळ्या गाड्या तिथं पण कलरमध्ये थोडेसे सगळे असं चालू आहे सध्या ब्लॉगिंग. ट्रायपॉड लावला एक खतरनाकमध्ये. ठीक आहे चला. शोरूम आहे. इथून एक चांगला हायवेचा व्ह्यू आहे समोर. गाडी घ्या टेस्ट ड्राईव्हला आणि पळवत बसा. बस आता बघू घरी जाऊया डायरेक्ट. घरी जाऊन बघू पप्पा काय बोलतात, डिसाईड काय करतात मी सांगतो तुम्हाला नंतर. तर आता निघतो आम्ही घरी. 25 तारीख आहे. 2 दिवसांनी गणपती बसणार आहे. पण एक सॅड न्यूज आहे, आपण यावर्षी नाही बसवत आहे.
कारण जरा या वर्षी आपण बघू. ए भाई काय आहे? असे मध्ये मध्ये येतात बाबा, डोकं फिरवतात फक्त. तर यावर्षी आम्ही गणपती नाही बसवणार आहे. यावर्षी बघू, घर घेऊ चांगलं एक. मग पुढच्या वर्षी एवढा धमाकेदार गणपती बसूया ना, खतरनाक होते. आज यावेळी जरा आपण करूया, काहीतरी करूया. पण गणपती नवीन घरातच बसवणार आहे आता, काय पण केलं तर. बघू पुढच्या वर्षी. बाकी तुम्ही गाडी बघा, बाप रे किती मोठी आहे. हे पप्पांचे स्टॉलच आहे, स्टॉल एक नंबर वाले. इको फ्रेंडली गणपती पण भेटतील तुम्हाला इथं. गाईस, तर आता आम्ही आलो आहे रॉयल एनफिल्डमध्ये बुलेट बघायला. जरा मस्त शोरूम बघायला तुम्ही घेऊ घ्या. भारी भारी गाड्या तिथं एक नंबरमध्ये. काय सांगू तुम्हाला, रॉयल एनफिल्डमध्ये या तुम्ही पण, या एक ना एक गाडी नाही रॉयल आहे पूर्ण, रिच एकदम. तर जरा साफसफाई चालू आहे. बघू गाडी. अरे ते खूप काय काय बोल ना, पूर्ण बोल. तू त्याचीच बाजू घे. मला हिमालयन आवडती म्हणून मी बोलणारच. इथं तू बसला, तुझा बाहेर आलता आता. ती गाडी चालव. हे एक महिन्यामध्ये कमी होतं, कळलं? मग कर ना, चॅलेंज देऊन 1 महिना घे मग चॅलेंज घे. केलं की हा बघ, हा डाऊन पेमेंट भरेल गाडीचं. पण EMI वर घ्यायचं कशाला आहे? ती गाडीचे बुक ठीक आहे, त्या गाडीचं बुकिंग अमाऊंट मी भरतो, बाकी सगळं तू भर. आता का ही एक नंबर आहे, छान दिसते गाडी. गाडी तर दोन्ही भारी आहेत. त्या गाडीचे नावं काढतील लोक. गाडी तर दोन्ही भारी आहेत, पण आपण जरा ॲडव्हेंचर पीपल आहेत, माणसं आहेत, म्हणून आपल्याला हिमालयन ही आईच शकतात. हे बघ, ही पण एक हिची टाकी बघ, छोटी आहे बघ. हिची टाकी छोटी आहे. चार लावू आपण आपल्या गाडीच्या डिलिव्हरीला. ती गाडी घेऊन एका दिवशी. माझ्या व्ह्युअर्सला एवढं एन्जॉयमेंट भेटतंय ना. त्या गाडीचं नंबर प्लेट आणि आपल्या गाडीचं नंबर प्लेट. अरे बाळा, सेम. एक गाडी लोक लोनवर घ्यायला त्याचं घाम निघतं. काय कोणती हिमालयन? कोणती गाडी ते तर आहे. स्प्लेंडर जर घ्यायचं म्हणलं तर लोकांचं घाम निघतं. लोनवर नाही घ्यायचं आपल्याला. आपल्याला नाही घ्यायचे. EMI वर नाही घ्यायची. EMI बस झालं. EMIचा जमाना गेला आपला, संपला. EMI आता नुसतं चेतकवर आहे, तेवढं बाद झालं, बाकी काही नाही. बस झालं. लय लोकांनी आपली लायकी काढली, आता त्यांना लायकीतच दाखवायचं सगळ्यांना. कमबॅक होने वाला आहे, खतरनाक वाला. डिलिव्हरी एका दिवशी. गाडीचा नंबर प्लेट 369. चलो अभी घर जाते हम लोग. आई शपथ, ही कोण? हा, इलेक्ट्रिक आहे पण. गाडीचं लुक भारी भारी आहे. इकडे तुम्हाला थांबा आता तो अनेक मध्ये टाकतो मी, जरा वाईडला काढतो मी. थांब. अरे यार हां थांबा. अब्दुल्ला काका आहे बाजूला, पण तुम्ही हे बघा,
गाड्या पण भारी भारी आहे तिथं, पण इलेक्ट्रिक आहे. इलेक्ट्रिक गाडी. चला आता आम्ही जातो घरी. खूप गाड्या बघितले. हे बघ हे बघ काय दिसते गाडी ती. तो कलर बघतो कुठल्यावर. दोघं अजूनही भांडत बसताय. तर तुम्ही चॅलेंज कधी घेताय तसं? थांबा थांबा. तर तुम्ही चॅलेंज कधी घेताय तसं? पोट कमी करायचं. एक्सरसाइजला वेळ भेटतो की त्या दिवसापासून मला परिस्थिती आहे. अहो वेळच वेळ असते. एकदम वेळ असतो एकटाच करतो. शपथ काय फाडत चाललाय हा एक्झॉस्ट. तर गाईज आता तर नाही आम्ही तर घरी 3ला पोचलो. बाकी आळस आलता खूप, तर मॅगी खाऊन मी तर झोपलो. मला काय हे नाही माहीत, पण पप्पा बोलतात की जो डार्क ब्लू कलर आहे ना तो फिक्स झालाय. कारण पप्पाला तर घरीच आवडलेला, पण आता तुम्ही बोलताय डार्क ब्लू ते कलर फिक्स झालाय. तर तुम्ही पण बोलत होते कमेंटमध्ये की डार्क ब्लू भारी दिसतोय, तर तेच केलंय बुक. ठीक आहे. तर बाकी पुढच्या हफ्त्यात बुकिंग होऊ शकते. बाकी अजून काय सांगू तुम्हाला, मी तर झोपून उठलोय. मला काय बोलायचं ते कळत नाही. व्लॉग इथंच एंड होतोय. ठीक आहे. प्रेम द्या, प्रेम देत राहा. तुम्ही 100 सबस्क्रायबर कंप्लीट केले तर आपल्याला 1000वर पोचायचे इयरच्या एंडपर्यंत. तर सबस्क्राईब करा. बाकी तुमच्यासाठी रोज व्लॉग येत राहतील, जसे आता कंटिन्यू चालूच आहेत. ठीक आहे. बाकी आपला गोल लय मोठा आहे, 1000 नाही आहेत, पण सध्या तर इयर एंडच्या पहिला आपल्याला पोचायचं आहे 100 तर झालेत भाई. 1000वर पोचायचे. मी काय बोलतो, मी झोप्यात आहे भाई अजून, मला काय कळत नाही. ठीक आहे. तुम्ही जे प्रेम दिलंय ना मला या 20 दिवसात, ते पहिलं भेटलं नव्हतं मला जेव्हा मी गेमिंग वगैरे करायचो. गेमिंग तर काय आहे, गेमिंगमध्ये स्कोप आहे, पण आत्ता सध्या लॉकडाऊनच्या नंतर मला फोन भेटले 4 वर्षानंतर, जेव्हा मी 12वीत आहे. मला व्लॉगिंग तर 10वीतच चालू करायची होती, पण माझी फायनान्शियल कंडिशनवर मुळे मला व्लॉगिंग चालू करता नव्हती येत. माझ्याकडं फोन नव्हता चांगला. एक ओप्पो A3 होता, ते पण माझा नव्हता, माझ्या भावाचा होता प्रियांशू. त्यात पण 16 GB स्टोरेज होती. फोनची सिस्टमनीच 13 GB घेतलेलं. एक इंस्टाग्राम ठेवलेलं, बाकी अजून काय नव्हतं तुमच्यासाठी. मम्मीचा फोन घ्यायचा गेमिंग करायला, तर मम्मी शिवे द्यायची. बाप रे काय स्ट्रगल आहे. बाकी आता तुम्ही सपोर्ट द्या, खूप पुढं जायचं आहे आपल्याला. ठीक आहे. तर चला.